नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं जे तलाठी भरतीचं प्रमोशन असतं म्हणजे जेव्हा तुमची नियुक्ती होते मित्रांनो तलाठी म्हणून, त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं प्रमोशन कशा प्रकारे होते आणि मित्रांनो तुम्हाला 1 लाखापेक्षा जास्त किंवा लाखोमध्ये तुम्हाला पेमेंट कधी भेटतं मित्रांनो, म्हणजे कोणती पोस्ट भेटल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लाखामध्ये पेमेंट भेटतं, म्हणजे थोडक्यात म्हणजे मित्रांनो तुमचं प्रमोशन कशा प्रकारे होतं। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ही पण माहिती शेअर करणार आहे की तुमचा जो तलाठी भरतीचा अंतिम निकाल पेंडिंग आहे मित्रांनो तो कधीपर्यंत जाहीर होणार आहे आणि त्याच्यावरती काही नवीन अपडेट आहे। आणि मित्रांनो काल एक मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो की तुमची जी आन्सर की आहे मित्रांनो ती चेंज झालेली आहे मित्रांनो, म्हणजे काही विद्यार्थ्यांना म्हणजे काही शिफ्टमधील विद्यार्थ्यांना याचा खूप बेनिफिट होणार आहे। जवळपास 2 प्रश्नाचे डायरेक्ट त्यांना मार्क्स दिलेले आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे त्यांना डायरेक्टली मित्रांनो 4 मार्क्स भेटलेले आहेत। आणि 5 प्रश्न असे होते ज्याच्यामध्ये जे 4 ऑप्शन असतात मित्रांनो, तर त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचे सुद्धा अवॉर्डेड फुल मार्क्स करण्यात आलेले आहेत मित्रांनो। आणि त्या शिफ्ट कोणते कोणते आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तलाठी भरतीची ऑफिशियल जी वेबसाईट आहे मित्रांनो mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तलाठी भरती 2000 तलाठी सरळ सेवा भरती 2023 एक सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि तिथे तुम्हाला आक्षेप वगैरेचं एक हे दिसेल लाईन, त्याच्यावरती क्लिक करा, तुमच्यासमोर PDF ओपन होईल। त्या PDF मध्ये मित्रांनो डिटेलमध्ये तलाठी भरतीची जी आन्सर की आलेली आहे म्हणजे चेंज झालेली आहे त्यावरती डिटेलमध्ये त्यामध्ये माहिती दिलेली आहे। तसं जर तुम्हाला पाहायचं नसेल तर मित्रांनो आपण एक काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ डायरेक्टली तुम्ही पहा, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, सर्वात प्रथम मित्रांनो आजचा जो आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे तो आहे प्रमोशन कधी भेटणार, म्हणजे कसं असतं प्रमोशन तलाठीचं आणि लाखामध्ये पगार तुम्हाला खरंच भेटतो का आणि कधी भेटतो हे याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो, समजा या वर्षीच्या तलाठी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं मित्रांनो आणि तुम्ही तलाठी म्हणून तुमची नियुक्ती झाली। ठीक आहे, सर्वात प्रथम जी तुमची पोस्ट असणार मित्रांनो ती तलाठी असणार। ठीक आहे, तलाठी झाल्यानंतर तुम्हाला इन हँड पेमेंट किती भेटतं त्यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पाहू शकता। सर्वात पहिली जी तुमची पोस्ट असणार मित्रांनो ती असणार तलाठी, त्याच्यानंतर सेकंड पोस्ट असणार मित्रांनो मंडळ अधिकारी। ठीक आहे, तलाठीच्या नंतरची सेकंड पोस्ट मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, त्यानंतरची तुमची जी थर्ड पोस्ट असणार मित्रांनो ती असणार नायब तहसीलदार, त्याच्यानंतरची जो चौथी पोस्ट असणार मित्रांनो ती असणार तहसीलदार आणि तुम्ही लास्ट जी होऊ शकता पोस्ट अचीव करू शकता ती आहे उपजिल्हा अधिकारी। परंतु या सर्व ज्या पोस्ट आहेत मित्रांनो या तुम्हाला जर मिळवायचे असतील किंवा या पदांवरती मित्रांनो तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला तेवढ्याच डेडिकेशननं खूप हार्डवर्क आणि खूप जास्त प्रमाणामध्ये स्टडी करावं लागेल मित्रांनो। असं नाही की तुम्ही अचीव करू शकत नाही, करू शकता मित्रांनो, पण त्या लेवलचं सुद्धा तुमचं प्रयत्न हवे। ठीक आहे मित्रांनो, या प्रकारे तुमचं तलाठी भरतीचं प्रमोशन होतं। ठीक आहे, आता आजचा जो आणखी एक मुद्दा होता व्हिडिओमध्ये मी सांगणार होतो की तुमचा अंतिम निकाल कधीपर्यंत लागू शकतो। तर बघा मित्रांनो तुमचा जो निकाल आहे म्हणजेच रिझल्ट आहे मित्रांनो तो रेडी आहे, फक्त मित्रांनो तो जाहीर होत नाही आहे पेसा कोर्ट केस असल्यामुळे। ठीक आहे, तर आता बघा सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची वाट बघायची आहे। सुप्रीम कोर्टाने सर्वात पहिली जी तारीख दिली होती मित्रांनो ती 5 डिसेंबर दिली, त्याच्यानंतर जी सेकंड डेट दिलेली आहे ती दिलेली आहे 9 जानेवारी। ठीक आहे, तर आता मित्रांनो तुमची प्रोसेस वगैरे सर्व चालू आहे, बैठका वगैरे होत आहेत मित्रांनो मीटिंग लोकप्रतिनिधींच्या, त्यामुळे तुमचा निकाल लवकरात लवकर लागेल मित्रांनो आणि तुम्हाला नियुक्तीपत्र सुद्धा दिले जातील। तर बघा मित्रांनो तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तो 10 जानेवारीला लागेल, 10 किंवा मित्रांनो 11 जानेवारी, सरासरी 2 दिवसाच्या या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।